जवळून पाय बैल गेलता एक जवळून एकदम जवळून पाय मोडून काढला असा वाटत त्यांनी. आपण सगळं पार्सल सोबत वेळ घेतलेली कोल्ड मानेच्यापेक्षा जुना आहे. मानेच्या आधीचा हिंद केसरी. नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. की ना एका टायरात हवा कमी आहे. लास्ट टाइम पण आहे ना त्याच टायरात हवा कमी होती, पण तो वाल डिलला होता त्यावेळेस. आता पण हवा कमी झाली. काय प्रॉब्लेम बघू एकदा. आणि आर्यन आलेले आहे बघा. ठीक आहे. अरे हे ही नहीं वॉल टाइट किया क्या? कितना देने का भैया? हाँ चलो स्कैनर दो. संघर्ष आहे का? जाऊ का? चालू होते आज आपल्या सोबत आहे आर्यन. अरे कुठं होता संघर्ष तो खरं सांग मला. 2 दिवस दिसला ना तू. आज दुसरा दिवस किवळ्याचा. कालचा पण आम्ही गेलतो. काल रितेश आणि मी होतो. पेळ मध्ये हे असतं का मटकी वटकी सेपरेट आहे सगळी. आणि हिल दोन हिल डायरेक्ट बिसल्यावर द्या. अजून काय घ्यायचं? बस घेतलं आपण सगळं पार्सल सोबत वेळ घेतलेली कोल्ड्रिंक घेतल्यात. आणि जाऊ डायरेक्ट गाठात खाण्यापेक्षा म्हणलं इथून पार्सल करून घेऊ वासोली फाट्यावरून. आज आम्ही गाडीवरती लावले डायरेक्ट. इथं गाडी लावली घरापाशी डायरेक्ट. काल आम्ही ते लावली तिकडून आलतो ना रोडनी. आज आम्ही किवळे गावातून आलेलोय प्रॉपर. आणि आता बैलगाडा घाटात आलेलो पोचलोय डायरेक्ट आम्ही. कसं आहे गावठी बघा. चला डायरेक्ट आर्यन आणि मी आज दोघं आम्ही आता डायरेक्ट घाटात जाऊ. बाऱ्या बघू आणि नंतर सावली जाऊ बसू. आम्ही फायनल बघायला आलेलोय. तिकडे सावलीला बसून त्या बाबली खाली. अरे काय दिख नाही सतराव नादच नाही. खिलारी पाया पण लय मजबूत असतात. राईटला म्हैसुरी बघा. म्हैसुरी एकदम नाजूक असतात पायात. चला भेटू. पहिला आज दुपारी 38 डिग्री आता वातावरण. आता टेम्परेचर 38 डिग्री आहे. डायरेक्ट घाटात जाणार आहे आम्ही. आत्ता घाटात जाऊन डायरेक्ट बाऱ्या दाखवतो. आज लय टॉपच्या वाऱ्या आलेल्या आहे. सगळ्या टॉपच्या वाऱ्या थांबणार आहे आम्ही. आणि आज फायनलला थांबायचं आपल्याला. मला फायनलच्या मग गाड्या दाखवतो. मग हा घाट आहे आणि आळ आहे घाटाचं. गोड्या मोकळा सुटल्या ना असं माहिती तिथं पकडतात पोर. तिथून येणं बाहेर नाही पडत. आणि पडले तरी बरेच पोरं असतात अशी पकडायला. इथं पहिले पकडलेले गोड्या पकडतात. सगळ्यात जुना बैल 20 वर्ष आली पडतोय. पिंगळ जॅकेट ना. जॅकेट पिंगळ्या. आर्यनला माहिती, मला नाही माहिती. आर्यनने ओळखला बरोबर त्याला. आर्यन कुठं बघितलं त्याला त्या घोडेगावच्या घाटात बघितलं होतं. हा का 20 वर्ष आली पडतोय ते. मानेच्यापेक्षा जुना आहे. मानेच्या आधीचा हिंद केसरी. त्यावेळेस निशाण टाकतो ना त्यावेळेस सेकंड पडते तिथून टाकतात. आणि आळ बैल पकडतात सगळी. मंडळाने पाहिला का जायचंय. पकडले वगैरे अशी गोडेवाल्याचं काम आहे पकडले. अरे मोकळा आहे ना बरी एकटा साईडला चालू आहे आता.
आम्ही आळ्याच्या जस्ट या साईडला आलेलो आहे. झाडाखाली जाऊन थांबू. आम्हाला खायची बेळ खाल्ल्यानंतर थोडा आराम करून नंतर जाऊ. अरे आम्ही खाली बराच वेळ आहे ना, त्यामुळे म्हणलं आराम करू जरा सावलीत. उरले लागत आहे भाई जोरात. आमच्या इथली ना एक टॉपची वारी आहे मावळातली. आमदार बेगडे पिट्टू वगैरे आता चालला मी गाडा बघायला. परत हाय ते स्टूल आहे परत थोडीशी राहिलेली आहे. परत ते येणार आहे आम्ही बसायला. आता बारी बघू म्हणलं पहिली एवढी ही बारी राहिल्यानंतर परत ते जाऊ. टॉपची वारी होती आमदार बेगडेची. बसली बरोबर बारी वाहनच होती. खास बारी बघा गेलो तो परत आम्ही आलो परत मी इथंच आपल्या जागेवर. आर्यन याला पाणी आणायला दम लागला बाई. पाय डेंजर पळतात ना. ज्यावेळेस पहिल्या गाठात आलो ना तिथूनच मग आहे ना जवळून पाय बैल गेलता एक जवळून एकदम जवळून पाय मोडून काढला असं वाटत त्यांनी. बसा बाई इथंच परत त्या झाडाखाली बसलो होतो. ते गाडी ना तेच बसलो होतो. तिथून इथं आलंय. इथून आम्हाला गाडा दिसतो खालून अख्खा गाठ दिसतंय. इथून झोपतेत ना तिथून दिसत. टॉपचा गाडा आता थांबला आम्ही इथं परत ते जाऊ पुन्हा दाखवत म्हणून टॉपचा गाडा. आणि वर निशाण असते लाईव्ह आले. आता 36 डिग्री टेम्परेचर आहे. आणि एवढ्या टेम्परेचर मध्ये ना लोक कशी उन्हात थांबले आता गाडी बघायला. जेंट्स पण आहे लेडीज पण सगळे थांबले इकडे उन्हात आणायची. आणि बरेच जण घाटा साईड ना झाडाखाली बसतात. इथं घाटाखाली बरेच झाडाखाली झोपतात. आम्ही पण झाडाखालीचे तो करीन त्यावेळेस परत जाऊ पण खाली मग. झालेला आहे आणि मंडळी लाल बाग कशी मस्त त्या साईडला होतं. आता या साईडला आलो. स्टेज आहे एक रसवाला आहे. रस घ्यायसाठी आले तो. अरे मी रस वेळा बारी भेटलो टॉपचे म्हणून बसलोय. झाडा खाल्ला बसणार आहे आम्ही. इथं पण गरम होतं नेटमध्ये रे. इथून आहे ना एंट्री व्हायलांची. इथून एंट्री ग्लास पकडलाय पण सांगता येत नाही. स्टेजच्या मागं आहे ना असे गाड्याच्या लाईन आहे. इथून गाड्या एंटर होतात आणि या साईडनी बैल एंटर होतात आणि मग भारी पळते इथून. आम्ही चालू आता या झाडाखाली आराम करायला. पिट्टू वाकांबी बाई गरमले लागतंय. डायरेक्ट झाडाखाली जाऊन बसू. डायरेक्ट फायनलला परत येऊ गाठात. फायनल जवळपास 6:30 वाजता असणार आहे आणि आता वाढलेलं 2:30. बराच टाईम आहे आमच्याकडे अजून. अर्धा तास झालं. अरे ना नेहमी इथं झाडाखाली झोपलोय. आता 3:30 वाजले. 6 वाजता भाई 6 वाजता ये फायनल आहे. अजून 2.5 तास रे. 4 अरे 2.5 तास आहे भाऊ. लय गरम होत होतं. झाडा खाल्ले भारी वाटते. एकदम थंड हवा गार वाटते एकदम. आणि या साईडला मागून ही लाईन आहे गाड्याची. फायनलला जाऊ. आता वाजलेलं आहे 4 आणि आम्ही आलतो 12 वाजता इथं. आणि अजून फायनल व्हायला आहे ना 2 तास आहे. झाडाखाली आम्ही 1-1.5 तास आराम केला. आता चाललो घरी कटळून. लय वेळ लागेल फायनलला.
म्हणलं आर्यन मारला घरी जाऊ आपण डायरेक्ट निघून. चला जाऊ मग घरीच. अजून एवढं गाडं इथं. हे झाल्यानंतर फायनलचा सिरियलचं गाडं आहे एवढे. याला 1.5 तास लागेल. नंतर 6 वाजता फायनल चालू होईल.